नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. केळी क्षेत्रात त्यांनी मुळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण अभ्यास आणि आपलं आयुष्य घालवलं आहे. तुमच्याकडून ज्येष्ठ केळी तज्ज्ञ म्हणून थोडक्यात आपल्याला माहिती सविस्तर सांगायची. नमस्कार, नाव सांगा. नमस्ते, माझं नाव अरुण पवार, राहणार श्रीपूर माळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील पहिली टिश्यू कल्चरची केळी लागवड मी केली. आता सर्व केळी बागायतदारांना माझं आव्हान असेल की केळी पिकापासून तुम्ही दूर जाऊ नका, कारण ही युद्धाची परिस्थिती कायम राहणार नाही. सगळ्यात चांगलं आणि आर्थिक आपल्याला जर पाठबळ देणारं पीक असेल तर ते केळी आहे. केळी तुम्हाला 3 महिन्याची प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची आहे. केळीची वेन झाल्यापासून केळी हार्वेस्ट होईपर्यंत तुम्ही त्याच्यावर केळीच्या फण्यांवर आणि त्याच्या लेंथवर तुम्ही काम करा आणि बुंदा भागिले 4 ह्या तत्वानं तुम्ही केळीच्या फण्या ठेवा आणि त्याला लागणारे जे न्यूट्रिशन आहे हे पहिल्यापासून तुम्ही मॅनेज केलेलं असेल तर त्याला चोच येत नाही किंवा चिलिंग येत नाही. त्यामुळं त्याला जी दुय्यम अन्न घटक मायक्रोन्यूट्रन आणि NPK ह्याचा रेशो आहे त्या रेशोप्रमाणे 270-400 आपण त्याचे व्यवस्थित जर निगा राखली आणि त्याला व्यवस्थित आपण फर्टिलायझर त्याच्या टायमिंगप्रमाणे दिलं तर तुम्हाला केळीसाठी दुसरं काय करावं लागत नाही. ऑटोमॅटिकली त्याची 12 इंचापर्यंत केळीची वादी येते आणि तुमचं वादी जर आली आणि तुम्हाला जर चोच नाही आली, चिलिंग नाही आलं तर चांगला पैसा देणारं एकमेव फळ आहे. आणि केळी ही शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडवल की जेणेकरून केळीमुळं देशात येणार परकीय चलन हे सगळ्यात जास्त आहे. हे एकमेव केळी ही पीक आहे. तरी शेतकऱ्यांनी केळी पिकावर आपलं लक्ष केंद्रित करावं आणि 3 महिन्यात आपण त्या केळीला जेवढं जपलंय त्याच्यापेक्षा जास्त जपावं आणि काळजी घ्यावी एवढी मी शेतकऱ्याला विनंती. हां, तर तुम्ही आता बोलता सांगितलं, पण आता एकंदरीत सर्व केळी क्षेत्रातील जे शेतकरी आहेत त्यांना असा अनुभव आलाय, एकरी खर्च 2 लाखाकडे नेलाय त्याला जी कन्सल्टन्सी करतात त्या दुकानदाराने. तर तुमचं मत आहे की 50 ते 60 हजारात सुद्धा मी केळी आणू शकतो, प्लॉट आणू शकतो, हे गणित काय? साधं आणि सोपं गणित आहे. तुम्हाला युरियाचे 10 पोते लागतात, दर आहे 3,000 रुपये, म्हणजे 300 रुपये, म्हणजे तुम्हाला 3,000चं तुम्हाला नत्र जास्तीत जास्त केळीला लागते. त्यानंतर दुसरा घटक आहे जो सगळ्यात खर्चिक आहे, तो आहे फॉस्फेट. जर फॉस्फेटचं तुम्ही ॲसिड वापरलं किंवा 1261 वापरलं किंवा 05234 वापरलं तर त्याचा येणारा खर्च जास्त आहे. तर तुम्हाला साधारणपणे DAPचा खर्च तुम्हाला साधारण 5च पोती DAP लागतं. त्याचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं आणि समजा पोतं आपल्या लिचिंगला आणि फिक्सिंगला गेलं तर 6 पोते DAP, 6 पोते DAPचं लय झालं तर 6,000 रुपये, 2,000नं जर हिशोब केला तर आपल्याला 12,000 रुपये येतं. हे जर 3,000 रुपये असं 15,000 रुपये खर्च होतो. आणि सगळ्यात मोठा घटक लागणार आहे तो आहे पोटॅश. मग पोटॅशचा जो घटक द्यायचा आहे तुम्हाला 300-350 द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला साधारणपणे 15 पोती तुम्हाला मुरेट ऑफ पोटॅश द्यायचा आहे. की जे सूत्र आहे की 270-400 तर तुम्ही युरिया, DAP आणि पोटॅश MOP मधनं जर दिलं तर तुम्हाला येणारा खर्च अल्प आहे. 15 जरी काढलं तर 22,000-22,500 रुपये तुमचं पोटॅशला जाणार आहे. तर तुमचं जास्तीत जास्त 12,000 रुपये फॉस्फेटला जाणार आहेत. 3,000 रुपये तुमचं ला जाणार आहेत, म्हणजे नायट्रेटला जाणार आहे. तर तुम्ही खर्च करताना अशा पद्धतीने खर्च केला आणि मायक्रोन्यूट्रन जर तुम्ही चिलेटेड वापरलं, कॅल्शियम तुम्ही चिलेटेड वापरा किंवा ऑक्साईड फॉर्म वापरा, त्याच्यामुळं काय होईल की तुमचं जे फिक्सेशन होणार आहे ते होणार नाही आणि तुमचं कमी खर्चातलं पीक होईल. 50 ते 60 हजारात तुम्हाला 30 टन केळी आरामात मिळेल आणि ती एक्सपोर्ट क्वालिटीची मिळेल. आणि हा जो खर्च आहे हा मी तुम्हाला आत्ता चालूच्या वाढलेल्या दरात सांगितलेला आहे. तुम्हाला जर इमर्जन्सी वाटली आणि 5.5 महिन्यात जर तुमच्या केळाचं जर बुंदा झालेला नसेल तर एखादं तुम्ही 1261चं पोतं त्याला सोडू देता. एवढ्यात तुमची केळ यायलाच पाहिजे, 100% यायला पाहिजे. केळीची वेळ झाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर माल ज्यावेळेस हार्वेस्टिंग येईल त्यावेळेस व्यापारी आपल्या बागेत येतात. तर तो व्यापाऱ्यांविषयी अनुभव चालूच्या तुम्हाला काय बोलायचं? नाही, व्यापारी कसा आहे, व्यापारी हा त्याला माल स्वस्त मिळेल ह्यासाठी तो पहिल्यांदा काय करतो, त्याचा जो सुपरवायझर येतो तो पुढं पळतो, आपण त्याच्या मागं पळतो आणि तो बाहेर निघतो आणि मालकाला रिपोर्ट टाकला म्हणून तो निघून जातो. त्यामुळे आपल्या मनात टेन्शन येतं आणि आपण व्यापारी म्हणाल
त्या दराला आपण तयार होतो. तर तसं न करता आपण वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना केळी दाखवावी. प्रत्येकाची टेंडन्सी असते, ते त्यांचा व्यापार करतात. आपण आपल्या केळीची गुणवत्ता आपण आणलेली असते, आपण त्याला जपलेलं असतं, त्यामुळे आपल्याला माहीत असते 100% वेण होते. तर ज्यावेळेस केळीची वेण होते ना आपला माल मार्केटला जातो, त्यावेळी आपण कमीत कमी 5-6 व्यापाऱ्यांना दाखवल्याशिवाय एका व्यापाऱ्याशी तडजोड करू नये, तरच आपला फायदा होईल, नाहीतर आपण नुकसानीच. पहिल्यांदा केळी केली त्या शेतकऱ्याला अनुभव असा येतो की व्यापारी आला की सुपरवायझर आल्यानंतर केळ वाकडा आहे, सरळ आहे, लांबी रुंदी, तर ह्या गोष्टी कशा आहे ह्याच्याकडे काय बघता तुम्ही? ह्याच्याकडे बघताना एकच बघायचं, ज्यावेळी आपली केळीची वेण होते त्यावेळी वरच्या फणीला जास्त डिमांड असतं. त्यामुळे वरच्या फणीला कुठल्याही प्रकारची पानाची इजा झाली न पाहिजे. वरची फणी ही आपल्या घडाचं वजन सर्वात जास्त देण्याचं काम करत असते. तर वरच्या फणीपासून येणारी केळीची पानं आहे ते अर्धी कापावी किंवा पूर्ण ते पान काढून घ्यावं. केळीच्या फण्याला कुठेही आपली पानं चिकटणार नाहीत आणि केळीच्या घडाला इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अवास्तव त्याच्यावर फवारण्या घेऊ नये, वातावरण बघून त्याच्यावर फवारण्या घ्याव्यात. आणि आपण ज्यावेळी पहिल्यांदा नवीन शेती करत असतो त्यावेळी एवढं लक्षात ठेवायचं की आपण जर मायक्रोन्यूट्रन, कॅल्शियम आणि तिन्ही घटक NPK दुय्यम अन्न घटक ह्याचा जर संतुलित आहार जर त्या केळीला दिलेला असेल, 5.5 ते 6 महिन्यात फॉस्फेट संपवलेलं असेल, तर आपल्या केळीची वादी ही 11 इंचाच्या वर येते. हे 100% हे शास्त्र आहे. ह्याच्यात काय बदल होण्याची गरज नाही. ज्या वेळी केळीतून एखादं फळ ज्यावेळी बाहेर पडत असतं त्यावेळी ते काटेदिशी मोडून काढायचं असतं, कारण त्या फळांत इजा झालेली असते. आपण ते काढून जर मोडून बघितलं तर ते नसलेलं असतं. त्यामुळे केळीच्या फण्याच्या बाहेर येणारं प्रत्येक केळी हे मोडून काढून लहानपणीच ज्यावेळी केळीची वेण झालेली असते, फणे आपण ठेवत असतो त्याच वेळी ते केळ काढून आपण मोडलं पाहिजेत. आणि केळीचा फणावरच आपले दर हा टिकून असतो. त्यामुळे आपण त्या केळीची वादी आल्यापासून त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. केळी बागायतदारांना अतिशय उत्कृष्ट उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद. नमस्ते.